रिसर्च मेथडॉलॉजी हा जो पेपर एक आहे, यामध्ये जवळपास 6 युनिट आहेत. तर पहिला जो युनिट आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन, प्रस्तावना, प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. म्हणून आपण या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. सर्व युनिट शिकवण्यासाठी सर्व प्राध्यापकांची नेमणूक केलेली आहे या संदर्भामध्ये. तर काल आपण संशोधनाच्या संदर्भात, रिसर्चच्या संदर्भामध्ये आपण थोडीशी चर्चा केली. आजही आपण संशोधन हे कशा पद्धतीने आपण करत असतो किंवा पहिल्याच युनिटमध्ये जो भाग आलेला आहे, की संशोधनाचा आंतरविद्याशाखीय असा संबंध काय आहे? या संदर्भामध्ये आपण थोडंसं या ठिकाणी चर्चा करणार आहोत. संशोधनाच्या व्याख्या वगैरे तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. त्या संदर्भातले काही नोट्स आम्ही पाठवणार आहोत. म्हणून असं एक त्याच्या व्याख्या, संकल्पना, ही व्याख्या कोणाची आहे? अ, ती व्याख्या कोणाची आहे? वगैरे यामध्ये मी जाणार नाही. तर थोडंसं आपल्याला जेवढं सोप्या भाषेमध्ये मोकळं, स्पष्ट बोलता येईल तेवढं आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करू. रिसर्च हा जो शब्द आहे, की एखादी अ, जी गोष्ट आहे, की त्याचा पुन्हा-पुन्हा शोध घेणे, या अर्थाने तो शब्द आलेला आहे. बघा यावरून आपल्या लक्षात येईल, की एखाद्या विषयावर आपण अ, अभ्यास केलेला आहे. एखाद्या विषयावर आपण संशोधन केलेलं आहे. याचा अर्थ आता त्या विषयावर कोणी संशोधनच करायचं नाही असा होत नाही. कारण हा शब्द आहे पुन्हा-पुन्हा आपल्याला शोधायचा आहे तो विषय. परंतु आता जर आपण पाहिलं या संगणकाच्या, इंटरनेटच्या युगामध्ये, तर रिसर्च पेक्षा सर्चला आपण जास्त महत्व देत आहोत. हे जे WhatsAppची जी संस्कृती आहे किंवा WhatsAppची जी काही युनिव्हर्सिटी आहे, ती युनिव्हर्सिटी आपल्याला अधिक महत्वाची वाटत आहे आणि आपल्या सगळ्यांचा जो वेळ आहे, हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही, की या WhatsAppमध्ये किंवा WhatsApp युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या सगळ्यांचा वेळ जात आहे आणि या ठिकाणी आपण किती वेळ देत असतो आणि नेमकं त्यातून आपल्याला काय मिळते, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. म्हणजेच WhatsApp युनिव्हर्सिटीमुळं काय झालेलं आहे, की आपल्या सगळ्यांचं वाचन कमी झालेलं आहे, चिंतन कमी झालेलं आहे आणि त्यामुळं आपण फारसं त्या ठिकाणी विचार करत नाही. फॉरवर्ड संस्कृती आहे, की एखादं मेसेज आलेला आहे आणि तो मेसेज आपण उचलून दुसरीकडे पाठवतो. कोणाला तरी आपण पाठवून देत असतो. म्हणजेच या ठिकाणी आपण फारसं विचार करत नाही. स्वतःचं जे काही मत आहे, स्वतःचे जे विचार आहेत, याला या तंत्रज्ञानामध्ये किंवा आपण ज्याचा वापर करतो, तिथे फारसं महत्व असलेलं दिसत नाही. काही प्रमाणात प्रतिक्रिया येत असतात. त्या ठिकाणी वादविवाद होत असतात. विचाराच्या माध्यमातून. हे एका अर्थानं
चांगलं लक्षणीय आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, कारण ते स्वातंत्र्य प्रत्येकानाच आहे. म्हणून एखाद्या गोष्टीचा जो पुन्हा पुन्हा आपण जो शोध घेत असतो, त्याला आपण रिसर्च असं म्हटलेलं आहे. परंतु अलीकडे जर आपण पाहिलं, तुम्ही काही प्रबंधामध्ये जर पाहिलात, काही थिसेस आहेत. अ, घरात गेली की असू दे, त्याला काय करू. सर आवाज येत नाहीये. अनम्यूट करा. आवाज येतो का माझा? हा आता येतोय. येतोय सर, येतोय. हो, सुरुवातीचा आवाज आला नाही का माझा? नाही आला आला 1-2 सेकंदासाठी बंद होता. ठीक आहे. तर आपण पाहिलेलं आहे की प्रबंधाच्या शेवटी अनेक जण काही अहवाल लिहित असतात, किंवा ते असं म्हणतात की मी शासनाला हे सुचवणार आहे, किंवा शासनासाठी माझ्या या सूचना खूप महत्वाच्या आहेत, वगैरे वगैरे त्या ठिकाणी आपण काही गोष्टी लिहित असतो आपण. पण आपल्याला असा प्रश्न पडतो की प्रबंधामध्ये आपण जे निष्कर्ष काढतो किंवा अहवाल शेवटी लिहित असतो, किंवा जे काही सूचित आपण करत असतो, ते खरंच शासनापर्यंत जाते काय, किंवा एखाद्या संस्थेपर्यंत आपला अहवाल जातो काय, ते तुम्ही रिपोर्ट रायटिंग अँड इव्हॅल्युएशन मध्ये पाहणार आहात तुम्ही. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतो की खरं तर आपण आपल्या प्रबंधामध्ये जे लिहित असतो ते बहुतांश सगळ्या प्रबंधाविषयी आपल्याला असं म्हणता येत नाही, की जवळपास 70-80% प्रबंधामध्ये जे काही आपलं आपलं मत मांडत असतो, आपण संशोधन करत असतो, ते संशोधन त्या ज्या काही 5 आणि 7 प्रती असतात, त्या 7 प्रती पुरतच ते मर्यादित असतं. एखादा अभ्यासक जेव्हा त्याच्या प्रबंधावर जेव्हा पुस्तक काढतो, तेव्हा काही लोकांपर्यंत त्याचे विचार पोहोचतील, त्याचं संशोधन लोकांना वाचायला मिळेल. म्हणून प्रबंधामध्ये ज्या काही आपण सूचना देत असतो किंवा सूचित करत असतो, किंवा अशा अशा पद्धतीने व्हायला पाहिजे असं जे आपण सांगत असतो, ते त्यापर्यंत लोकांपर्यंत कुठं जात असते, एखाद्या संस्थेपर्यंत कुठं जात असते, शासनापर्यंत कोण नेत असते, त्याची काही यंत्रणा आहे काय? तर या संदर्भामध्ये आपल्याला समाधानकारक सकारात्मक असं उत्तर देता येत नाही. मी मुद्दामच तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, संशोधनाची जी शास्त्रीय भाषा आहे, संकल्पना आहे, व्याख्या आहे, हे तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. म्हणून मी त्या सगळ्या व्याख्या वगैरे या ठिकाणी सांगत नाही. आपण सहज जनरल आपण चर्चा करतो, आणि या चर्चेमध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचंय. तुम्हालाही आपलं मत त्या ठिकाणी मांडायचं आहे. आज आपण पाहतो की विद्यापीठ पातळीवर किंवा महाविद्यालयीन पातळीवर असं सांगितलं जातं की प्रत्येकाला संशोधन करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याशिवाय तुमची निवड होणार नाही, त्याशिवाय प्रमोशन होणार नाही, त्याशिवाय नोकरी लागणार नाही. तर या ठिकाणी दुसरा एक प्रश्न आपल्याला असं पडायला लागतो की हा प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक शिक्षक हा संशोधक असतो. शिक्षक हा चांगला वक्ता असू शकतो. जसं आपल्या या गोष्टी झाल्या असतील, प्राध्यापक अजित जाधव सर आहेत आमचे मित्र, ते खूप चांगलं त्यांचं वक्तृत्व आहे. खूप चांगल्या पद्धतीने ते उद्बोधन करत असतात, समाजाचं प्रबोधन करत असतात. की एखादा शिक्षक हा चांगला वक्ता असू शकतो, किंवा एखादा शिक्षक हा एक विद्यार्थी प्रिय उपकर्मशील शिक्षक असू शकतो. तो खूप वेळ महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये देत असतो आणि अनेक उपक्रम राबवत असतो. म्हणजेच तो उपक्रम राबवत असताना त्या शिक्षकामध्ये असलेली जी एक प्रशासकीय गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच एखादा शिक्षक हा चांगला वक्ता असतो, तो विद्यार्थीप्रिय शिक्षक असतो, तो वर्गामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने तो शिकवत असतो. मी आमच्याच महाविद्यालयाचं उदाहरण आपणास देऊ इच्छितो, की आमच्या मराठी विभागामध्ये डॉक्टर राम तोंडारे सर, ज्ञाते सर, ही अतिशय मोठी माणसं होती. डॉक्टर राम तोंडारे सरांनी पीएचडी केल्यानंतर
सरांनी फारसं असं म्हणजे लेखन वगैरे केलं नाही याचा अर्थ असं आपल्याला म्हणता येत नाही की ते उत्तम शिक्षक होते म्हणून किंवा उत्तम शिक्षक नव्हते असं आपल्याला म्हणता येत नाही. की तोंडारे सरांनी आजही आम्हाला या महाविद्यालयामध्ये माझी विद्यार्थी 25, 30, 40 वर्षापूर्वीचे जे विद्यार्थी भेटतात ते विद्यार्थी आवर्जून डॉक्टर राम तोंडारे सर यांचा विषय किंवा यांचं नाव ते काढत असतात. सरांच्या अध्यापनाविषयी ते अतिशय भरभरून बोलत असतात. माझा सांगण्याचा उद्देश काय तो लक्षात घ्या की महाविद्यालय विद्यापीठ पातळीवर की प्रत्येकाला रिसर्च करणं गरजेचं आहे किंवा संशोधन केल्याशिवाय पर्याय नाही किंवा ते आपल्याला करावंच लागते, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. अशा पद्धतीची जी नियमावली तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण अशा शिक्षकाकडे ज्यांनी फारसं लेखन केलं नाही परंतु महाविद्यालयाचं नाव मोठं केलेलं आहे, ज्यांनी फारसं संशोधन केलं नाही परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये, नसानसामध्ये तो शिक्षक आहे, तर अशा शिक्षकाकडे आपण कोणत्या नजरेतून आपण पाहणार आहोत असाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडायला लागतो. म्हणून प्रत्येक शिक्षक हा कारण संशोधनाचा संबंध अलीकडे तुम्ही पहा की शिक्षण क्षेत्राशी अधिक आहे. शिक्षक आणि प्राध्यापक सोडून इतर क्षेत्रातले लोकही संशोधन करतात, करत नाहीत असं मी म्हणत नाही. त्यामध्ये रामचंद्र चिंतामण ढेरे आहेत, यांचं उदाहरण आपल्याला देता येतील किंवा अलीकडे अतुल देऊळगावकर पर्यावरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं संशोधन करत आहेत. असे खूप लोक आपल्याला पाहायला मिळतील जे या पेशामध्ये नाहीत किंवा ज्यांचं प्रमोशनाशी काही संबंध नाही परंतु ते चांगल्या पद्धतीचं उत्तम दर्जाचं त्या ठिकाणी संशोधन करत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून एखादा शिक्षक हा विद्यार्थीप्रिय शिक्षक असू शकतो, एखादा शिक्षक हा चांगला श्रोता असू शकतो, एखादा शिक्षक हा चांगला कलावंत असू शकतो, एखादा शिक्षक हा चांगला वाचक असू शकतो किंवा एखादा शिक्षक हा आपल्या शिक्षकी पेशाचा जो व्रत आहे तो व्रत स्वीकारून किंवा तिथे तो न्याय देऊन तो चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तो सहभागी होत असतो. मग या शिक्षकाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत? शिक्षक हे संशोधक होऊ शकतात, शिक्षक समीक्षक होऊ शकतात. असं जर आपण म्हणालो तर एका अर्थाने एका चांगल्या शिक्षकावर त्या ठिकाणी अन्याय होतो असतो. व्यवस्थाच तशा पद्धतीची निर्माण केली गेलेली आहे की प्रत्येकाला आपल्याला असं वाटत असतं की अरे मला एम.फिल करावं लागेल, मला पीएचडी करावं लागेल, मला त्या युजीसीच्या यादीमध्ये जे अंक आहेत त्या अंकामध्ये मला 2-3 लेख त्या ठिकाणी छापावे लागेल, ज्या ठिकाणी कार्यशाळा होत आहे तिथे मला ते लेख द्यावं लागेल, त्याशिवाय माझे गुण वाढणार नाहीत. परंतु या सगळ्या लेखाचा जो दर्जा आहे तो दर्जा कशा पद्धतीचा असतो, असेल किंवा आहे हे खरं तर आपल्या सगळ्यांना ते माहित आहे. म्हणून संशोधन हे एक वेगळी अशी प्रक्रिया आहे. काल आपण काही या संदर्भामध्ये आपण पाहिलेलं आहे की मी तुम्हाला म्हणालो होतो सहज की संशोधनामध्ये शिस्त महत्वाची आहे. संशोधनामध्ये ज्याला लूज टॉकिंग आपण ज्याला असं म्हणत असतो की ते आपल्याला करता येत नाही. संशोधक हा एखाद्या वेळेस आता आपल्या ज्या ग्रुपमध्ये जे काही 10 संशोधक आहेत संशोधन केंद्रामध्ये आमच्या महाविद्यालयाच्या, त्यामध्ये 7 ते 8 संशोधक हे मराठी विषयाचे आहेत. म्हणून मी काही उदाहरण त्या संदर्भात आपल्याला देतो की संशोधक हा संवेदनशील असतो आणि काही प्रमाणात तो असावाही, परंतु संशोधकाला भावनिक होऊन चालत नाही. संशोधन करत असताना की आपण भावनिक होऊन अनेकदा काही मोगम अशी उदाहरण काही संशोधक देत असतात किंवा आपण जी काही विधानं करत असतो असे वाटते किंवा माझ्या मते असं असावं किंवा असं दिसते, असं दिसून येते वगैरे वगैरे. आपण जे काही असं लिहित असतो खरं तर हे सगळं
संशोधनामध्ये अपेक्षित नसतं. संशोधनामध्ये काही स्फोटक जे काही आपण स्टेटमेंट करत असतो किंवा संशोधनामध्ये काही सूचना वजा आपण जे काही लिहित असतो, त्यालाही फारसं संशोधनामध्ये महत्व नाही. किंवा संशोधनामध्ये आपण पाहतो की काही लांब अशी वाक्य, क्लिष्ट अशी वाक्य आहेत किंवा अनेक संदर्भ सूचकता याला संशोधनामध्ये महत्व नाही किंवा फार अलंकारिक वाक्य असतील किंवा एखादी काव्यात्मकता आहे किंवा शब्दांची पुनरुक्ती आहे, या गोष्टीला संशोधनामध्ये फारसं महत्व नाही. अन्यथा ते संशोधन हे बोजड स्वरूपाचं होतं, की आपण केलेलं संशोधन किंवा आपण केलेलं जे काही रिसर्च आहे, जो अभ्यास आहे, तो वाचकाला वाचत असताना सहजपणे त्याला ते समजलं पाहिजे. त्याच्या ते लक्षात आलं पाहिजे. अशा पद्धतीची आपली जी मांडणी आहे, ती मांडणी त्या संशोधनामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून संशोधन करताना अनेकदा आपल्याला पहिल्यांदा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा हळू मिळत जाईल, आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, जसं पुढे ते तुमचे तास होणारच आहेत, की गोषवारा वगैरे आपण सिनॉप्सिस वगैरे कसं तयार करत असतो वगैरे वगैरे किंवा गृहीतके काय असतात, उद्दिष्टे काय असतात, त्या संदर्भात सर तुम्हाला अजून मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याशी चर्चा ते साधणारच आहेत, की संशोधनामध्ये या ज्या गोष्टी आहेत, की प्रश्न निर्माण झाले पाहिजेत हे खरं आहे, परंतु त्या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला मिळालं पाहिजे आणि अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला जेव्हा मिळत जाईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्या संशोधनाकडे आपण जात असतो. खरं तर उदगीरमध्ये एक डॉक्टर सुधाकर देशमुख नावाचे व्यक्ती होते. खरं तर त्यांनी एमबीबीएस मध्ये किंवा गोल्ड मेडल त्यांनी मिळवलेलं होतं. त्या डॉक्टरनी वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन केलेलं आहे. जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जात होतो, डॉक्टर साहेब बोलत असताना एकदा म्हणाले, ते आज आपल्यात नाहीत. ते असं म्हणाले बघा, ते वाक्य, ते विधान मला आजही आठवते आणि मला तर ते बहुतांश ते असं खरं वाटायला लागते ते विधान. त्या विधानामध्ये एक सत्यता आहे असं मला वाटायला लागतंय. डॉक्टर देशमुख साहेब असं म्हणाले, की पी-एच-डी झाल्यानंतर बघा ते विधान, पी-एच-डी अवॉर्ड झाल्यानंतर, पी-एच-डी पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला संशोधन करण्याची अक्कल येते. हे डॉक्टर साहेबांचं विधान आहे. आपलं पीएचडीचा प्रबंध किंवा पीएचडी अवॉर्ड झाल्यानंतर त्यांनी असं म्हणाले नाहीत, की संशोधन करण्याची अक्कल येते. आता हे याचा अर्थ ज्यांची पीएचडी झालेली नाही, त्यांना संशोधनाची दृष्टी नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून आज याची खूप कमतरता आहे, की वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा होत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी वर्कशॉप होत असतात. सध्या तर ह्या कोरोना काळामध्ये आपण पाहतो, की ऑनलाईन वर्कशॉप, कार्यशाळा 1-2 तासाच्याच असतात. परंतु आपण एक दिवसीय कार्यशाळा असं आपण त्यांना त्या कार्यशाळेला म्हणत असतो. परंतु एखादा संशोधक आहे, त्यांनी कशा पद्धतीचं संशोधन करावं, या संदर्भातली कार्यशाळा फारशा झालेल्या आपल्याला दिसत नाहीत. की संशोधकांनी कशा पद्धतीचं संशोधन करावं. थोडंसं मी या ठिकाणी हे जे काही पुष्प आहे त्यामध्ये थोडंसं थांबून मी थोडंसं खुलं करतो, की आपणही सहभागी व्हायला हरकत नाही. की मला एका संदर्भामध्ये नेहमी असा प्रश्न पडतो, की संशोधन आणि समीक्षा याच्यामध्ये काय नेमकं फरक आहे, हे मला अजून फारसं कळालेलं नाही. तर आपल्यापैकी जर या चर्चेमध्ये कोणी सहभागी होऊ इच्छित असाल तर आपण होऊ शकता, की संशोधन आणि समीक्षा नेमकं यामध्ये काय फरक आहे? सहभागी होता येते ना तुम्हाला? ज्यांना बोलायचं आहे ते आपला अनम्यूट करून बोलू शकता. आपलं माईक अनम्यूट तर करून बोलू नेमकं शकता. अनेकदा आपण लेख वाचत असतो, संशोधन, समीक्षा हे वेगळं आहे वगैरे वगैरे. तर यातलं काही फरक आहे असं आपल्याला जाणवते का? तर एखाद्या विषयाकडे
आपण एखाद्या विषयाकडे संशोधक हा कोणत्या नजरेतून पाहत असतो हे फार महत्वाचं आहे. प्रत्येकाची नजर वेगळी असते, प्रत्येकाची एक दृष्टी असते, वेगळी असते, दृष्टी असते. सामान्य जी माणसं असतात त्या सामान्य माणसाला डोळे असतात, पण त्यांना दृष्टी नसते. असं म्हणतात की संशोधकाकडे किंवा एखाद्या संवेदनशील साहित्यिकाकडे केवळ डोळे नसतात, तर त्याच्याकडे दृष्टी असते. म्हणून त्यांना काही गोष्टी दिसत असतात आणि त्याच्यावर तो लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. एखादा विषय आपण निवडलेला आहे, की त्या विषयाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो हे आपल्याला माहित आहे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. मी तुम्हाला असं म्हणालो, की गावातली सगळी माणसं निघून गेलेली आहेत. गावामध्ये एकही माणूस नाही. गाव ओस पडलेला आहे. गावात कोणीच नाही. बघा, असं म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. मग आपण विचार करायला लागतो, की ही गावातली माणसं का निघून गेलेली आहेत? वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी येत असतात. मग कोणी म्हणत असतं, की काहीतरी मग अंधश्रद्धा मानणारे काही लोक खूप आहेत. काहीतरी कोप होणार असेल गावामध्ये वगैरे किंवा फार मोठा एक हाहाकार माजणार असेल. कारण आपल्या समाजामध्ये दैवी दहशतवाद निर्माण करणारी खूप अशी लोक आहेत. फार मोठा तो दहशतवाद आहे, दैवी दहशतवाद आणि याच्या जाळ्यामध्ये खूप लोक अशी अडकलेली आहेत. म्हणून कोण अशा पद्धतीचं उत्तर देईल? कोणी म्हणेल, की गावातली माणसं का निघून गेलेली आहेत? कदाचित भूकंप वगैरे होणार असेल, तशी काही सूचना मिळालेली असेल. किंवा कोणी असं म्हणेल, की खूप पाऊस पडत आहे. एखाद्या वेळेस या गावाच्या बाजूला तळे आणि नद्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं महापूर येण्याची शक्यता असावी. किंवा कोणी म्हणेल, की या गावावर कोणीतरी हल्ला करणारा असावा किंवा हे गाव आपण कब्जात घेतलं पाहिजे असं तर कोणाला तर वाटलं नाही ना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मी जेव्हा असं म्हणेन, की गावातली माणसं सगळी निघून गेलेली आहेत, तेव्हा लक्षात घ्या, याचं एकच एक उत्तर सगळ्यांकडून येत नाही. प्रत्येक जण त्या ठिकाणी आपलं वेगवेगळं उत्तर सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आता हे उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी दिलेलं आहे, की संशोधनामध्ये मी म्हणतो ते अंतिम सत्य आहे. मी म्हणतो ते पूर्ण खरं आहे, असं म्हणणं देखील चुकीचं आहे. काल मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, तुकारामांच्या गाथेचं उदाहरण दिलेलं आहे, की आजही संत तुकारामांच्या अभंगावर सातत्यानं संशोधन होत आहे. काळ कितीही बदलला, कारण तुकारामांची गाथा ही अजर आहे, अमर आहे, अक्षर आहे. ती नष्ट होत नाही. ती कधी जर्जर होत नाही. त्याला कधी मृत्यू नाही. म्हणजे कोणत्याही शतकामध्ये ती गाथा या शतकात खूप महत्वाची आहे असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणून आजही अनेक नवीन संशोधक देखील या अशा साहित्याकडे जाऊन संशोधन करत असताना आपल्याला दिसून येतात. संशोधनामध्ये मी तुम्हाला आपल्याशी या विषयावर संवाद साधत होतो, की परिस्थितीनुसार, काळानुसार काही गोष्टी बदलत असतात. म्हणून अनेकदा आपण पाहतो संशोधन करत असताना काही जण असं म्हणत असतात, की हा विषय खूप महत्वाचा आहे. या विषयावर कोणी आतापर्यंत संशोधन केलेलं नाही आणि अशा एका महत्वाच्या विषयावर मी संशोधन केलेलं आहे. मी रिसर्च केलेला आहे. लक्षात घ्या, ते रिसर्च, ते संशोधन हे परिपूर्ण आहे आणि असते असं म्हणणं चुकीचं आहे. सिर्फ मैं ही यह कर सकता हूं. हे अभिमानाने आपण म्हणू शकतो. मी जर तुम्हाला असं म्हणालो, की माझी आई श्रेष्ठ, माझी आई तुम सगळ्याच्या आईपेक्षा श्रेष्ठ आहे. लगेच तुम्हाला की नाही, त्याच्यावर कोणी काम केलेलं नाही. आता पुढे करण्यास आकार संशोधनामध्ये चालत नाही. विद्या
करू ना, त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं होतं. म्हणून संशोधनामध्ये अशा पद्धती, कारण ते एक नवनिर्माण आहे. मुरलीधर गुप्ते जे कवी बी या टोपण नावाने ओळखले जातात. केशवसूत संप्रदायातले कवी नारायण मुरलीधर गुप्ते यांची एक कविता आपल्याला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे तुम्हाला. चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा नावाची कविता. आता नारायण मुरलीधर गुप्ते यांना या चाफा नावाच्या कवितेमध्ये नेमकं त्यांना काय सांगायचं होतं, काय सांगायचं आहे, या संदर्भामध्ये 400 पानाचं पुस्तक उपलब्ध आहे, प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे ही कविता, या कवितेचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सांगत होता. अशा अनेक कविता आहेत, असं अनेक कलाकृती आहेत ज्याचं आपण संशोधन करत असतो. लेखकाला त्याचा अर्थ काय अपेक्षित आहे, लेखक आपल्याला सांगत नसतो. काही काही लेखक हयात नसतात. आपण आपल्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण करत असतो, त्यावर आपण समीक्षा करत असतो. म्हणून एक वाक्य आपण त्या ठिकाणी नेहमी करता आपण लक्षात ठेवलं पाहिजे की संशोधनाची ही सुरुवात असते, परंतु संशोधनाचा शेवट कधी होत नाही. हे काम आता या विषयावर मी PhD केली म्हणजे संपलं, या विषयाला न्याय मिळालेला आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून अलीकडे आपण जे सगळे विषय पाहतो आपण संशोधनातली, खरं तर खूप विषय आहेत. आपल्या सगळ्यांना अजून सिनॉप्सिस तयार करायचंय, म्हणून मी सहज या ठिकाणी काही विषय आपल्या समोर ठेवतो संशोधनासाठी. की आज आपण पाहतो की काही विषयाकडे आपण थोडस दुर्लक्ष आपण केलेलं आहे. एक मिनिट. ठीक आहे. आवाज येतो ना माझा? येतोय सर. ठीक आहे, आवाज येतोय ना? हो येतोय सर, येतोय. सर आवाज येतो का? हॅलो. येतोय सर, आवाज येतोय. येतोय आवाज सर. हो ठीक आहे, ठीक आहे. तर संशोधनाच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक असे विषय आहेत. मराठी वर्तमानपत्रांचा जो रविवारच्या ज्या पुरवण्या आहेत, त्या पुरवण्यांचं वाङ्मयामध्ये काय योगदान आहे, किंवा वाङ्मय नियतकालिकांचा साहित्य व्यवहार कसा आहे, किंवा विद्यापीठी संशोधनाचं स्वरूप कसं आहे,
किंवा आपल्या परिसरातली काही माणसं असतात. खरं तर दिवा लहान असो किंवा मोठा असो, तो दिवा काय करत असतो की प्रकाश देण्याचा प्रयत्न करत असतो. तसं खरं तर संशोधन हे आपल्या आजूबाजूला जे काही घटना घडत असतात किंवा जे काही साहित्यिक आहेत किंवा जे काही कलावंत आहेत किंवा जी काही भाषा आहे, अशा विषयावर खरं तर संशोधन व्हायला पाहिजे. म्हणून किंवा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने अनेक पुस्तकाला पुरस्कार दिलेला आहे. दरवर्षी ते देत असतात. त्यावरचं संशोधन व्हायला हवं. किंवा साहित्य अकादमीच्या वतीनं प्रत्येक वर्षी एखाद्या मराठीतल्या पुस्तकाला पुरस्कार मिळत असतो. त्या संदर्भात सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं संशोधन करता येईल. म्हणजे संशोधनासाठी खूप असे विषय आहेत. आपण त्या विषयाकडे मी जात नाही आपण. कारण काल आपण पाहिलेलं आहे, की आपण जास्तीत जास्त मटेरियल समीक्षा कशावर उपलब्ध आहे हे आपण पाहत असतो आणि त्या पद्धतीचं आपण संशोधन करण्याचा प्रयत्न करत असतो. पहिल्याच या टॉपिकमध्ये जो एक मुद्दा आलेला आहे, त्या संदर्भामध्ये थोडीशी आपण चर्चा करू, की आंतरविद्याशाखीय संबंध संशोधनाचा काय आहे? संशोधनाचं आंतरविद्याशाखीय अभ्यास काय आहे? आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला संशोधन करण्यासाठी कशा पद्धतीचा वाव आहे? आंतरविद्याशाखीय संबंध म्हणजे नेमकं काय? किंवा दोन किंवा जास्त विद्याशाखांचा जेव्हा आपण एकत्रितपणे अभ्यास करत असतो, तेव्हा त्या अभ्यासाला आपण आंतरविद्याशाखीय अभ्यास असं म्हणत असतो. अलीकडे अभ्यास असेल, अभ्यासक्रम असेल, संशोधन असेल किंवा शिक्षण असेल, ज्याला आपण इंटरडिसिप्लिनरी ज्याला म्हणत असतो, की आंतरविद्याशाखीय पद्धतीने दिलं पाहिजे असं भर आहे. म्हणून कदाचित आता पुढच्या वर्षीपासून शिक्षण घेत असताना आपल्याला वेगवेगळे विषय सुद्धा घेता येतील. कला शाखेचे, विज्ञान शाखेतील असतील किंवा वाणिज्य शाखेतील विषय आपल्याला घेता येतील. म्हणून इकडे संशोधकांचा कल फार कमी असलेला दिसून येतो, की आपल्याला एखादा साहित्यातील वनस्पती शास्त्र कसं आहे, संशोधनासाठी हा सुद्धा विषय आपल्याला निवडता येतो. कारण आपल्या इंट्रोडक्शन मध्ये जो काही मुद्दा आलेला आहे, की आंतरविद्याशाखीय किंवा तुलनात्मक अशा पद्धतीचं संशोधन काय असतं, किंवा साहित्य आणि पर्यावरण, साहित्यातील वनस्पती शास्त्र, मग ते वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा अभंग आपल्याला माहित आहे, पण अनेक असे अभंग आहेत किंवा काही संतांच्या साहित्यामध्ये उभे आलेले आहेत, की त्या ठिकाणी तुम्हाला वनस्पती शास्त्र पाहायला मिळतो, त्या ठिकाणी आपल्याला पर्यावरण पाहायला मिळतो, किंवा साहित्यातील मानसशास्त्र, मनोविज्ञान याही अंगाने आपल्याला खूप असं आंतरविद्याशाखीय पद्धतीने अभ्यास करता येतो, किंवा साहित्यातील कृषी जाणीवा काय आलेले आहेत. जसं या संदर्भामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये काही अभ्यासकांनी अभ्यास केलेला आहे, की शेतकरी संघटनेचा वगैरे मराठी साहित्यावर कसा प्रभाव पडलेला आहे, किंवा या कोरोनाचा मराठी साहित्यावर कसा प्रभाव पडलेला आहे, कोरोनाच्या प्रभावातून मराठी साहित्य कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे, जन्माला आलेला आहे. त्या संदर्भात काही पुस्तकं सुद्धा बाजारामध्ये आलेली आहेत. किंवा मराठी कवितेतील विज्ञान असेल, किंवा साहित्य आणि समाज आहे, साहित्य आणि तत्वज्ञानाचा काय संबंध आहे, साहित्य आणि संगीताचा काय संबंध आहे. त्या अनेक अशा कविता आहेत की ज्यामध्ये सूर, ताल, लय आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला गेय स्वरूपाची कविता आपण असं म्हणत असतो. किंवा साहित्याचा कलेशी काय संबंध आहे, साहित्याचा इतिहासाशी काय संबंध आहे. एखादा शिलालेख ताम्रपटाचा आपण अभ्यास, तसं इतिहासाची सुद्धा अभ्यास, त्याचा अभ्यास करत तौलिक स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला एखाद्या विषयाचं पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. तर संशोधनाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही महत्वाची जी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकाची नावं काही त्या ठिकाणी या ठिकाणी मी उद्धृत करतो, की संशोधन ही जी संकल्पना आहे त्या संदर्भात, किंवा मराठीत जी काही प्रबंध लिहिली गेलेली आहेत त्याही संदर्भामध्ये अनेक पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. त्यामध्ये मला एक छोटंसं पुस्तक फार महत्वाचं वाटलं. ते पुस्तक माझ्याकडे आहे. मी अनेकांना त्या पुस्तकाच्या प्रती सुद्धा दिलेल्या आहेत. शोध निबंधाची लेखन पद्धती हे पुस्तक संशोधनासाठी मला खूप महत्वाचं वाटलं, की संशोधन आपण एक शास्त्रीय दृष्टिकोनातून, किंवा संशोधन हे तंत्र देखील कसं आहे आणि कशा पद्धतीचं संशोधन केलं पाहिजे, ते स.ग. मालसे आणि डॉक्टर मिलिंद मालशे यांनी संपादित केलेलं ते पुस्तक आहे, शोध निबंधाची लेखन पद्धती.
ग मालशेचं पुस्तक आहे आणि त्याचं संपादन मिलिंद मालशे यांनी केलेलं आहे. किंवा साहित्याचे संशोधन व्याप आणि विस्तार नावाचं पुस्तक आहे डॉक्टर सुराज सुनेकर यांचं. किंवा विद्यापीठीय प्रबंध लेखन डॉक्टर हेमंत विष्णू इनामदार हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत, त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. संशोधन सिद्धांत आणि पद्धती डॉक्टर सदा कराडे यांचं ते पुस्तक आहे. किंवा समाजशास्त्रीय संशोधनाच्या अनुषंगानं खूप अशी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. मराठी संशोधन विद्या नावाचं पुस्तक आहे डॉक्टर उषा देशमुख यांचं. किंवा संशोधन पद्धती प्रक्रिया आणि अंतरंग नावाचं दुका संत यांचं पुस्तक आहे. किंवा अलीकडे पुणे विद्यापीठाच्या वतीनं सुद्धा काही महत्वाची पुस्तकं संशोधनाशी निगडीत काढण्यात आलेली आहेत. मराठीमध्ये यापूर्वी कशा पद्धतीचं संशोधन झालेलं आहे त्याच्या प्रबंधाची सूची वसंत कुलकर्णी यांनी तयार केलेली आहे. अशी अनेक पुस्तकं मराठी प्रबंध सूची सुद्धा आपल्याला वाचायला मिळतील. म्हणून आपण संशोधन करण्यापूर्वी, जसं मी काल सांगितलं की आपण त्या विषयावरच आधी वाचलं पाहिजे. आपण पूर्वी आपल्या आधी म्हणजे 20-25 वर्षापूर्वी जे काही संशोधन व्हायचं ते संशोधन होत असताना मला असे अनेक उदाहरण माहित आहेत की गाईड विद्यार्थ्यांना सांगायचे की तुम्ही या विषयावर आधी वाचन करा, वाचन करून काही मुद्दे काढून तुम्ही दाखवा, किंवा त्याच्यावर तुम्हाला काय लिहिता येते ते लिहा 10-20 पानामध्ये, आणि नंतर आपण मग विषय ठरवू. की अशा पद्धतीने किंवा विषय ठरवलं जायचं. परंतु आज आपल्याला हे चित्र त्या पद्धतीचं पाहायला मिळत नाही. म्हणून यानंतर आपला उद्याचा जो माझा तास आहे, कारण मी या कोर्सवर्कचं समन्वयक म्हणून काम करत असताना सुरुवातीला 2-3 तास घेतलेले आहेत, नंतर वेळापत्रकाप्रमाणे सगळे सर येतील त्या ठिकाणी. तर उद्याच्या एका तासामध्ये अतिशय महत्वाचा जो मुद्दा आहे, ज्या ठिकाणी आपण खूप गोंधळून जात असतो, आपण सगळेच गोंधळतो, मीही अजूनही गोंधळतो, तो महत्वाचा भाग म्हणजे की एखादं म्हणजे संशोधन करत असताना आपण संदर्भ कशा पद्धतीने आपण दिली पाहिजे.